भाजपमध्ये नव्या प्रदेशाध्यक्ष पदासाठीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं कळत आहे। नवीन वर्षात रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत शिर्डीतील भाजपचं अधिवेशन पार पडणार आहे। याच अधिवेशनामध्ये रवींद्र चव्हाणांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणार आहे। दरम्यान प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। भाजपच्या संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे। तर रवींद्र चव्हाणांचा परिचय बघूया, त्यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया। डोंबिवली मतदारसंघाचे भाजपचे विधानसभेचे ते आमदार आहेत। 2024च्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी चौथ्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली आहे। 2007 मध्ये पहिल्यांदा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून आले। महानगरपालिकेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असून देखील स्थायी समितीचं सभापतीपद त्यांना मिळालं। 2009 साली पहिल्यांदा त्यांनी विधानसभा निवडणूक लढली आणि जिंकली। 2014, 2019 आणि आता 2024 मध्ये देखील विधानसभा निवडणुकीमध्ये ते विजयी झाले। 2015 मध्ये त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि अन्न पुरवठा राज्यमंत्रीपद होतं। तर 2021 मध्ये शिंदे गट आणि भाजप सरकार आणण्यामध्ये देखील त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे। 2021 मध्ये शिंदे सरकारमध्ये त्यांना अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी मिळालेली होती। पालघर आणि सिंधुदुर्गच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देखील ते सांभाळत होते। तर 2022 मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद त्यांना मिळालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।